अशोक पवार यांच्या मालमत्तेची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अशोक पवार यांच्या मालमत्तेची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशोक पवार यांना सेवेतून नंदन खरात लोकजनशक्ती पार्टी रामविलास धुळे जिल्हा महासचिव. आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे प्रादेशिक कार्यालयाच्या समोर आमचे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. परिवहन खात्यामधील मोटर वाहन निरीक्षक अशोक पवार साहेब यांचे जे असिस्टंट आहेत राकेश शिरसाट यांच्या संदर्भात आम्ही एक दिवसीय आंदोलन सुरू केलेलं आहे. राकेश शिरसाट हा सीमा तपासणी नाक्यावर अवैधरित्या वाहन चालकाकडून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करतो व सीमा तपासणी नाक्यावरून परराज्यातील जे वाहनधारक असतात त्या वाहनधारकांना धमकावून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून अवैधपणे वसुली करीत असतो. त्याला परिपूर्णपणे परिवहन खात्यातील मोटर वाहन निरीक्षक अशोक पवार साहेब हे त्याला सातत्याने पाठीशी घालत असतात. आज धुळे जिल्ह्यातून 3 ते 4 राष्ट्रीय महामार्ग जात असून सदर महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या अवजड वाहनाची ये जा अहोरात्री सुरू असते. यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर रेतीच्या ज्या डंपर गाड्या आहेत त्यांची म्हणजे जी क्षमता असते भाराची ती अमर्यादित असते. मोठ्या प्रमाणामध्ये 50 ते 60 टनाच्या गाड्या या रस्त्यावरून धावत असतात आणि यामधून अनेक वेळा आपण बघितलं असं रात्रीच्या वेळेस रेतीच्या वाहनांना चालण्याची परवानगी नसते, परंतु परिवहन खात्याच्या मेहरबानीने ही अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणे सुरू आहेत. आज धुळे शहरामधून जाणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या प्रामुख्याने चाळीसगाव चौफुली असो, पारोळा रोड चौफुली असो, या नगाव चौफुली असो, या इतर सुरत बायपास इथे सर्व चारही बाजूला परिवहन खात्यातील जे मोटर वाहन निरीक्षक असतात ते आपल्या खाजगी पंटरांना सोबत घेऊन या वाहनांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे वसूल करतात. आणि प्रामुख्याने जर बघितलं तर जे डंपर असतात रेतीचे जे डंपर असतात त्यांना मुळामध्ये रजिस्टर जे नंबर असतो तो नंबर कुठल्याही वाहनांवर आपल्याला दिसून येत नाही. यावरून सिद्ध होते की धुळ्यातील परिवहन खाते हे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टपणाचा यांनी कळस गाठलेला दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने परिवहन अधिकारी हे जबाबदार असून या सर्व बाबीवर त्यांनी लवकरात लवकर आळा बसावा व धुळे शहरातून जे राष्ट्रीय महामार्ग जात आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरून वाहनधारकांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल या गोष्टीकडे त्याने प्रामुख्याने बघितले पाहिजे. आज गोरगरिबांच्या रिक्षावर हे लोक कारवाई करतात, पण जे प्रामुख्याने जे मोठे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्याकडे 50-50, 60-60 डंपर म्हणजे एक सांगायचंच माझं स्पष्टपणे सांगतो का हे सर्व राजकीय मोरके आहेत. हे डंपर चालवणारे यांना राजकीय वारद असतं आहे आणि परिवहन खातं या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली या डंपर चालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसून आमचं हे आंदोलन जोपर्यंत या सर्व गोष्टीवर कारवाई होत नाही तोपर्यंत अविरतपणे सुरू राहील. यापुढे लोकजनशक्ती पार्टीतर्फे हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल व होणाऱ्या सर्व परिणामाला धुळेचे परिवहन खाते जबाबदार आहे. जय हिंद. बोली खानदेश मराठी न्यूज.